दसरा मेळाव्यात नीचपणा केला रामदास कदमांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार अनिल परबांचा कदमांवर संताप। खेडमध्ये दारू पिऊन धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न, या साऱ्याचे पुरावे येत्या हिवाळी अधिवेशनात सादर करणार अनिल परबांचा कदमांना इशारा। 1993 ला रामदास कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं, याची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी चौकशी करावी आणि या प्रकरणी नार्को टेस्ट ही व्हावी, अनिल परबांची पत्रकार परिषदेत मागणी। स्टोव्हची आग साडीला लागल्यानं भडका, माझ्या पत्नी विरोधात परबांचे आरोप धांदात खोटे। तर माझी पत्नीचा परबांविरोधात अब्रू नुकसानीचा ठोकणार दावा। बाळासाहेबांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देऊन करणार मागणी, रामदास कदमांचं वक्तव्य। पत्रकारांच्या रामदास कदमांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट, मी गद्दारांना उत्तर देत नाही, ठाकरेंचा पलटवार। नमक हराण आम्ही नव्हे, उद्धव ठाकरेंनी आमचं नमक किती खाल्लं हे सांगावं, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। स्थानिक पातळीवरच्या निवडणुका विश्वासात घेऊन लढवल्या जातील, महाविकास आघाडीत प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार, ठाकरेंची स्पष्टोक्ती। मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी पुढे ढकलली, आता 15 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता होणार सुनावणी। इतके कुणबी होते, गायब कुठे झाले, प्रमाणपत्र वाटप सुरू करा नाहीतर अवघड होईल, जरांगे यांचा महायुतीला थेट इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।